आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। आजकालच्या काळात काय काय घडू शकतं याचा काही नेमच राहिलेला नाही। सध्या सर्वत्र एक धक्कादायक ट्रेंड सुरू आहे। रस्त्यावर चालणाऱ्या रिक्षा चालकांच्या रिक्षा काही लोक आपल्या मोबाईलमधील एक बटन दाबून बंद करत आहेत। बिचारा चालक रडत रडत रिक्षा ढकलत घरी घेऊन जात आहे। दिल्ली एनसीआरमध्ये ही गोष्ट खूप वेगाने पसरत आहे। लोक एक चीनी ॲप डाउनलोड करत आहेत आणि त्याच्या मदतीने चालू असलेली रिक्षा नियंत्रित करत असल्याचा दावा केला जात आहे। ब्लूटूथद्वारे रिक्षेच्या बॅटरीशी कनेक्ट होऊन ती बंद केली जाते असं सांगितलं जात आहे। लोकांना याचं काहीच वाटत नाही। एक माणूस आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर रिक्षा चालवत असतो आणि काही लोक फक्त व्हिडिओ बनवून मजा घेण्यासाठी त्याची रिक्षा बंद करतात। एवढंच नाही तर अशीही चर्चा आहे की ज्या मोबाईलवरून रिक्षा बंद केली जाते त्याच मोबाईलवरून ती पुन्हा सुरू करता येते। विचार करा, त्या गरीब माणसाचं किती मोठं नुकसान होत असेल। फक्त स्वतःच्या मनोरंजनासाठी एखाद्याच्या पोटावर पाय देणं, त्याच्या मेहनतीची थट्टा करणं, हे अजिबात योग्य नाही। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।